हाय फ्रेंड्स, मी गौरी भालेकर. तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज हे प्रिन्स कटचं ब्लाऊज कट केलं आहे आणि त्याची परफेक्ट शिलाई कशी करायची, परफेक्ट पप येण्यासाठी काय आयडिया वापरायची ती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर मी हा प्रिन्स कटचा ब्लाऊज हा कट करून घेतला आहे. त्यानंतर आपण त्याचे पुढचा पार्ट कसा जॉईंट करायचा ते पाहणार आहोत. तर आपण सुरुवातीला हा प्रिन्स कट करून घेतला आहे. त्यानंतर हा प्रिन्स कटचा पुढचा पार्ट हा व्यवस्थित असा ब्लाऊज पीस आणि अस्तरवर आपण कट करून घेतला आहे. त्यानंतर आपण ब्लाऊज पीस हा व्यवस्थित समोरासमोर ठेवून व्यवस्थित अशी त्यावर आपण परफेक्ट शिलाई देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने आपण त्यावर ब्लाऊज पीसवर हात ठेवून आपण पूर्ण हा ब्लाऊज पीस आणि आपला अस्तरचं कापड हे आपण जॉईंट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपला प्रिन्स कटचा पुढचा पार्ट हा जॉईंट झाला आहे. त्यानंतर आपण दुसरा पण पार्ट जॉईंट करून घेणार आहे आणि हे जॉईंट करत असताना हे पार्ट दोन्ही पण समोरासमोर असले तर आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट येईल. दोन्ही बाजू ही एकाच बाजूची होणार नाही. अशा पद्धतीने तर आपण दुसरा पण पार्ट पुढचा जॉईंट करून घेऊ. अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेतले आहे. त्यानंतर आपण हा ब्लाऊज पीस हा व्यवस्थित असा समोरासमोर ठेवून आणि जी उलटी बाजू आहे त्या बाजूने आपण अस्तरचं कट केलेलं कापड ठेवणार आहे आणि त्या पद्धतीने आपण परफेक्ट शिलाई मारून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण शिलाई मारून घेणार आहे. त्यानंतर आपण दुसरा पण पार्ट व्यवस्थित असा जॉईंट देऊन घेणार आहे. व्यवस्थित असा आपण त्यावरती हात ठेवून हळूहळू त्यावर शिलाई मारणार आहे आणि ब्लाऊज पीसचं कापड कुठेही सरकणार नाही. अशा पद्धतीने आपण त्यावर शिलाई मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपला प्रिन्स कटचा पुढचा पार्ट शिलाई करून झाला आहे. त्यानंतर आपण अस्तरच्या लेवलमध्ये हे बाकीचा पार्ट कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपला प्रिन्स कटचा पुढचा पार्ट हा जॉईंट करून आणि व्यवस्थित फिनिशिंगमध्ये अस्तर कट करून झाले आहे. अशा पद्धतीने आपण दोन्ही पार्ट टिप मारून आणि कट करून झाले आहे. त्यानंतर आपण प्रिन्स कट कसा जोडायचा, कधी हा प्रिन्स कट जोडताना खालची वरची बाजू कमी जास्त होती, त्यामुळे आपण तो कसा जॉईंट करायचा, तर आपण प्रिन्स कट जॉईंट करताना खालच्या बाजूने आपण जॉईंट करणार आहोत. अशा पद्धतीने आपण हळूहळू त्यावरती कापड सरकून कुठेही ओढल्या जाणार नाही अशा पद्धतीने आपण त्यावर टिप मारून घेऊ. टिप मारत असताना आपण पहिली टिप मारल्यावर त्यावर आपण डबल टिप देत असतो, त्यामुळे आपलं ब्लाऊज हे उसवलं जाणार नाही. अशा पद्धतीने आपला प्रिन्स कट जॉईंट झाला आहे आणि खूप छान पफ पण क्रिएट झाला आहे. अशा पद्धतीने तर आपण त्यावर दुसरा पण पार्ट जॉईंट करून घेऊ. अशा पद्धतीने आपण समोरासमोर हे दोन्ही पार्ट ठेवून खालच्या बाजूने त्यावरती टिप मारून घेऊ. टिप मारून झाली आहे. त्यानंतर दोन्ही पफ आपले व्यवस्थित तयार झाले आहे. कुठेही खालची वरची बाजू कमी जास्त झालेली नाही. त्यानंतर आपण परफेक्ट पफ येण्यासाठी एक छोटासा टक्स मारून घेऊ. अशा पद्धतीने आपण गळ्याचा पार्ट हा अर्धा इंच कमी ठेवून त्यावरती व्यवस्थित आपण टक्स मारून घेऊ. टक्स मारताना आपण हा तिरका टक्स मारत असतो, त्यामुळे आपला पफ पण छान येतो आणि आपली प्रिन्स कट पण चपटा होत नाही. अशा पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूचा पण व्यवस्थित असा टक्स मारून घेऊ. टक्स मारताना आपण त्यावर डबल टिप मारून देऊ, त्यामुळे आपला टक्स मारलेला उसवणार नाही. अशा पद्धतीने आपला छान दोन्ही बाजूचे पफ तयार झाले आहे. अशा पद्धतीने आपला प्रिन्स कट एकदम परफेक्ट बसतो. त्यानंतर आपण त्याला हुक लूक पट्टी पण लगेच जोडून घेणार आहे. तर त्यासाठी मी अस्तरचे पट्टी कट करून घेतली आहे. अशा पद्धतीने आपण आधी लूक पट्टी जॉईंट करून घेणार आहोत. तर लूक पट्टी जॉईंट करताना आपण अर्धा इंच कटिंग करताना जे मार्जिन घेतलं आहे त्या मार्जिनवरच आपण टिप मारून घेणार आहे
आणि त्या टिप मारून घेतल्यावर आपण परत त्यावर दाब टिप मारून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपली त्यावरती परत एक दाब टिप मारून घेतली आहे। लूक पट्टीसाठी आपण अर्धा इंच हे बाहेरच्या बाजूने जॉईंट करून घेत असतो। अशा पद्धतीने आपण ते फोल्ड करून घेतलं आहे आणि अर्धा इंच कापड हे बाहेर आहे, तर आपण बरोबर मध्यभागी टिप मारून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपला प्रिन्स कटला लूक पट्टी जॉईंट करून झाली आहे आणि प्रिन्स कट पण छान तयार झाला आहे। तर आपण हुक पट्टी कशी जोडायची ते पाहू। तर हुक पट्टी जोडण्यासाठी मी अस्तरचं कापड हे डबल फोल्ड करून घेतलं आहे आणि त्यावरती आपण कटिंगसाठी जितकं मार्जिन एक्स्ट्रा घेतलं होतं त्या मार्जिनवर आपण व्यवस्थित अशी हुक पट्टी जॉईंट करून घेणार आहोत। हुक पट्टी जॉईंट करून घेतली आहे, तिथे आपण पण छोटासा टक्स मारून घेतला आहे, त्यामुळे आपली हुक पट्टी पण व्यवस्थित बसेल, तिरकी होणार नाही। अशा पद्धतीने आपण हुक पट्टीवर परत टिप मारून घेऊ। अशा पद्धतीने आपली हुक आणि लूक पट्टी पण जोडून झाली आहे। तर आपण कमरपट्टी जोडून घेऊ। तर कमरपट्टी जोडण्यासाठी मी इथे अस्तरचं कापड हे घेतलं आहे आणि त्यावर मी खालच्या बाजूने अर्धा इंच किंवा पाव इंच पण घेऊ शकता आणि तिथे पण मी छोटासा टक्स मारून घेतला आहे। अशा पद्धतीने मी हुक पट्टीपाशी कापड हे फोल्ड करून घेतलं आहे आणि त्यावरती मी परत एक दाब टिप मारून घेणार आहे। अशा पद्धतीने आपण त्यावरती दाब टिप मारून घेतली आहे आणि कमरपट्टी ही व्यवस्थित जॉईंट करून घेणार आहोत। आपण प्रिन्स कटचा ब्लाउज कट करत असताना आपण एक्स्ट्रा मार्जिन ही खालच्या बाजूने 1 इंच घेत असतो, त्यामुळे आपला प्रिन्स कट हा व्यवस्थित बसतो किंवा पुढचा पार्ट हा कमी पडत नाही। अशा पद्धतीने आपण प्रिन्स कट मध्ये 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेत असतो। अशा पद्धतीने आपली व्यवस्थित अशी कमरपट्टी जोडून झाली आहे। तर आपण दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित अशी फिनिशिंग मध्ये कमरपट्टी जोडून घेऊ। तर आपली दोन्ही पण कमरपट्टी आणि हुक लूक पट्टी पण जोडून झाली आहे। तर आपण ते एकमेकावरती ठेवून पाहू व्यवस्थित झाले आहे की नाही आणि एक्स्ट्रा दोरा आपण कट करून घेऊ। त्यानंतर आपण गळ्याला व्यवस्थित असा गोल आकार देऊन घेऊ। आपण हे पार्ट जॉईंट केल्यानंतर गळ्यापाशी थोडंफार कमी जास्त होतच असतं, त्यामुळे आपण ते दोन्ही पार्ट व्यवस्थित एकमेकावरती ठेवून त्याला पिना जोडून घेऊ। अशा पद्धतीने मी चारही बाजूनी व्यवस्थित अशा पुढच्या बाजूने पिना जोडून घेतल्या आहे, त्यामुळे आपल्याला गळ्याला व्यवस्थित असा आकार देता येईल। त्यानंतर आपण गळा हा व्यवस्थित एकमेकावरती ठेवून खडून अशी गोलाकार मार्किंग करून घेऊ। खूप जास्त पण गळा कट करायचा नाही, कारण की आपण ब्लाउज कट करताना आपण त्या मापातच गळा कट केला आहे। इथे फारच कमी जास्त होत असते, त्यामुळे आपण गळ्याला नुसता थोडासा आकार देऊन कट करून घेतला आहे। अशा पद्धतीने आपण ते एकमेकावरती ठेवून आपला गळा गोल झाला आहे की नाही ते पाहू। तर अशा पद्धतीने आपण त्या गळ्याला पट्टी पण जोडून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे अस्तरचं कापड घेतलं आहे आणि ते अस्तरचं कापड मी हे तिरकं कट करून घेतलं आहे। जर आपल्याला पुढच्या गळ्याला गोट किंवा पट्टी जोडायची असेल तर आपण तिरकं कापड घेतलं तर एकदम आपल्या गळ्याला परफेक्ट आकार बसतो। अशा पद्धतीने मी अस्तरच्या पट्ट्या कट करून घेतल्या आहे, त्यावर मी व्यवस्थित अशी शिलाई देऊन घेणार आहे। अशा पद्धतीने आपली अस्तरची पट्टी जॉईंट झाली आहे। तर आपण ती अस्तरची पट्टी ही फोल्ड करून घेणार आहोत आणि तिरका कपडा हे कट करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण ती पट्टी फोल्ड करून त्यावरती आपण पाव इंच इतपत टिप मारून घेणार आहे।
त्यानंतर गळ्यापाशी आपण ती पट्टी फोल्ड करून व्यवस्थित त्या गळ्याच्या आकारावरती ठेवून आपण तिथे पाव इंच इतपत हळूहळू टिप मारून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण गळ्याला पट्टी जोडून घेतली आहे। परत आपण त्यावरती दाब टिप मारून घेणार आहोत। दाब टिप मारून घेतली की आपल्या गळ्याला छान आकार बसतो। अशा पद्धतीने आपण दाब टिप मारून घेतली आहे आणि आपल्या गळ्याला परत एक ते कापड फोल्ड करून आपण त्यावरती पण छान अशी टिप मारून घेतली आहे आणि एक्स्ट्रा दोरा हा कट करून टाकला आहे। अशा पद्धतीने आपले गळ्याची पट्टी जोडून झाली आहे। तर आपण दुसऱ्या बाजूची पण पट्टी लगेच जोडून घेणार आहे। अशा पद्धतीने आपल्या गळ्याला छान असा आकार आला आहे आणि आपला पफ सुद्धा छान क्रिएट झाला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।